अनुष्का सरला उपाध्याय। आजपर्यंत आपण बरंच काही शिकलेलो आहोत। बरेच आपले व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि तुम्ही छान बघत आहात, कमेंट्स पण करत आहात, त्याच्याबद्दल सुरुवातीला मी धन्यवाद मानते। आज आपण एक आसनाबद्दल बघत आहोत। सुप्त वज्रासन हे आसन बघणार आहोत। बैठक स्थितीमधलं आसन आहे। मी महिला असल्यामुळे महिलांकरता विशेष सांगत आहे की हे महिलांकरता अतिशय उपयुक्त आसन, तसं प्रत्येकाला ते उपयुक्त असं आसन आहे। फक्त ते कसं करायचं नाही किंवा कधी करायचं नाही। मग महिलांनी पिरियड्समध्ये आणि प्रेग्नन्सीमध्ये करायचं नाही। प्रेग्नन्सीचा एक पूर्ण पॅकेज वेगळा आहे, तुम्ही पुन्हा पुढे त्याच्यासाठी मी ते व्हिडिओ एक अपलोड करणार आहे, तेव्हा तुम्ही नंतर बघा त्याचे व्हिडिओ। आता फक्त आपल्याला प्रिकॉशन हे घ्यायचं आहे की प्रेग्नन्सी आणि पिरियड्समध्ये नाही करायचं आहे महिलांनी। मग वज्रासन हे आसन जे आहे हे जेवल्यानंतर अतिशय उपयुक्त आसन आहे। हे एकच असं आसन आहे जे आपण जेवल्यानंतर याच्यामध्ये बसू शकतो। मग हे कोणी करायचं नाही। पुन्हा त्या दोन तर अटी झाल्यास, तिसरं म्हणजे ज्यांना खूप गुडघ्याचा त्रास आहे, ज्यांना खाली बसायला नाही सांगितलं, गुडघ्यांचे काही ऑपरेशन झालेले असतात, त्यांनी पण हे करायचं नाही। मग हर्नियावाल्याने पण हे करायचं नाही। ज्याच्यावर पोटावर ताण येतो तसे आसन पण हर्नियावाल्याने करायचे नाही। मग हे एक आसन आहे की जेवल्याबरोबर फक्त आपण ह्याच्यामध्ये जर 10 मिनिट फक्त बसलो तर आपले जे पोटाचे पॉईंट्स आहेत थोडे इथे पिंढऱ्यांमध्ये, तर ते दाबले जातात आणि पाचन संस्थेवर याचा खूप चांगला परिणाम येतो। मग खाल्लेलं व्यवस्थित पचनास मदत होते। फक्त खाणं आवश्यक नसतं, पचवून घेणं, आतल्या इंद्रियांनी त्याला शोषून घ्यायचं, त्याच्यामधले मिनरल, व्हिटॅमिन, प्रोटीन जे आपण खातो ते शोषून घ्यायचं आणि नंतर त्याचा व्यवस्थित चोथा तयार करायचा, मल वाटे ते बाहेर काढायचं। ह्या पण प्रक्रिया आपल्या व्यवस्थित, म्हणजेच आपलं पाचनतंत्र ठीक राहावं म्हणून सुप्त वज्रासन महिलांकरता विशेष हार्मोन्स बॅलन्ससाठी खूप चांगलं आहे। स्वादिष्टान चक्रावर विशेष प्रभाव येतो। मासिक पाळीसंबंधी ज्या काही तक्रारी आहेत त्याच्यासाठी पण सुप्त वज्रासन हे चांगलं आहे आणि पचनाकरता पण चांगलेलं आहे, पाठीच्या कण्यासाठी पण चांगलं आहे। असं एक आसन अनेक आजारावर आहे ते। आज आपण कसं करायचं बघूया। सुरुवातीला खूप जणांना ते जमणार नाही, जे रोज योगाभ्यास करतात त्यांना सहज जमेल, तर त्यांनी मग कशाचा तरी आधार घ्यायचा, उदाहरणार्थ डोळचा किंवा कशाचा तरी आधार घ्यायचा त्यांनी आणि त्याच्याद्वारे ते आसन करायचं आहे। मागे अशी उशी घ्यायची। सुरुवातीला जर आपल्याला तसं होत नसेल तर वज्रासनात बसलेलो आहोत। दोन्ही हात या पद्धतीने आपल्याला असे टेकलेले आहेत आणि पाठीचा कणा जमिनीवर आणि दोन्ही हात आता काही सेकंद इथे 1 2 3 4 5 असं हळूहळू पण कालावधी त्याचा वाढू शकतो आणि आवृत्त्या पण कमीत कमी एक आसन आपल्याला 4 ते 5 वेळेस करायचं आहे। सोडताना इथे मग सावकाशपणे हातावर व्यवस्थित जोर देऊन असं उठायचं किंवा नाहीच उठता आलं सुरुवातीला तर वज्रासन सोडून द्यायचं। पण सुरुवातीला उशीचा आधार घेऊन किंवा लोडचा आधार घेऊन केलं तर ते लवकर जमण्यास आम्हाला मदत होते। या पद्धतीने हे आसन आज आपण बघितलेलं आहे। विशेष करता महिलांनी आणि मुलींनी हे आसन जरूर करावं की जेणेकरून आम्हाला हार्मोन्स बॅलन्स, म्हणजे मासिक पाळीसंबंधी काही तक्रारी असतात, तर आजकाल PCODचा बराच आपण ऐकण्यात येतो की लहान मुलींना पण आणि म्हणजे मोठ्यांना महिलांना तर होतोच आहे, कोणालाही PCODचा त्रास होतोय आणि बरेच असे प्रॉब्लेम वाढले आहे गर्भाशयाचे। तर गर्भाशयाला मजबूत राखण्यासाठी पण ते आसन होतं। तर माझे चॅनल बघत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि पुढे भरपूर काही शिकायचं आहे। कमेंट्स करा, अजूनही तुम्हाला तुमच्या काही अपेक्षा असतील, काय शिकायचं आहे ते कमेंट्स करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।